पासून मी आगेवर शिजवलेलं अन्न सोडण्याचा विचार करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी आता ही छोट्याशा थालीतच मी थोडक्यात ब्रीफ करत आहोत. हे नारळ लिंबू याचं ताक आहे. आपला भोपळा आणि पोहे याचे हे दहीवडे आहेत आणि याच्यामध्ये दही जे आहे नारळ आणि नारळ दूध लिंबू याच्यापासून केलेलं आहे. हे आपलं मक्याचं कणीस जे आहे ते फोडलेलं आहे, त्याच्यात पुन्हा लिंबू आणि नारळ दही टाकलेलं आहे. हे आपलं एक केळं, गाजर, बिया असायचं हे फ्रूट सलाड आहे. ही ग्रीन सलाडसारखं आहे, टोमॅटो, कैरी, कांदा. ही आंब्याचं आणि दुधाचं आंब्याचा रस आहे. या ठिकाणी हे पुन्हा सलाडसारखं सलाड आहे. ही कैरीची आणि चटणी आहे. त्याच्यात गाजर पण दिसतात आणि खजूर आणि शेंगदाण्याची ही चिक्की आहे. अशा रीतीनं आपण हे जेवण यातले 4-5 आयटम जरी संध्याकाळी केले तर सहजपणे आपण शिजवलेलं अन्न सोडू शकतो. म्हणून मी आता हे पूर्ण ताटाचं सुद्धा शूटिंग दाखवत आहोत आणि याचे चमत्कार जे आहेत ते अनेक प्रकारे मी तुम्हाला बी.व्ही. चव्हाण साहेबांची क्लिप दाखवेन. ती याच्यापेक्षा सिंपल आहे. निश्चितच यापासून प्रेरणा मिळेल.